आमरस, बासुंदी, भरली वांगी, पिठलं, पुरणपोळी, मसाले भात, कोथिंबीर वडी, मठ्ठा. हे पण आहे जात नाही. हे खूप जास्त आहे. पैसे कसे वसूल करणार म्हणजे हे खूप जास्त आहे. नाही नको नको बास बास. नाही परत नका वाढू. नाही नको. नाही अरे 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 हे खूप जास्त आहे. हे किती भयानक होते ते दिवस जेव्हा थाळीचे पैसे मला वसूल नाही करता यायचे. थाळीतल्या पदार्थांची यादी जरी बघितली तरी भीती वाटायची. 400 रुपयात 2 स्वीट अनलिमिटेड, 700 रुपयात 4 स्वीट अनलिमिटेड, भजी, ढोकळा, दही वडा, चाट, सुरळी वडी. पैसे दिलेत सगळं खायला पाहिजे ना मग. पण नाही जायचं तेव्हा मला. सॉरी. चहा नाही का? आणि मग नकळत मी सुद्धा डाएट कॉन्शियस, फक्त डावीकडे वाढलेलं खाणाऱ्या लिमिटेड थाळीवाल्यांच्या कंपूचा भाग झालो. हे फक्त डावीकडे वाढलेले खाणारे असतात ना, यांना कधी थाळी खायला येणार का असं विचारलं की नको रे थाळी, ते खूप जड होतं आणि मग झोप येते, मी नाही येत. असलंच पुढचं उत्तर त्यांच्याकडे असतं. अशी उत्तर मी पण हळूहळू द्यायला लागलो. थाळी अजिबात खायची नाही, इतकं अनहेल्दी येते. सगळे फरसाण आयटम, गोड सगळं अजिबात नाही. कढी आणि बासुंदी एकाच ताटात, विरुद्धांनी खाऊ नये असलं. अरे एकाच ताटात पुरी, फुलके, भात, मसाले भात, पराठा. अरे किती धान्य, किती कारच एकाच ताटात. अरे नाही, उपवास आहे माझा. उपवासाची थाळी. तू फोन ठेव, पहिला फोन ठेव. आधी 2 स्वीट होते थाळीत, आता 4 झाले. इतकंच नाही तर पार चाट, जलजिरा सुद्धा देत आहेत थाळीत. ही सरासर थाळ्यांची भांडवलशाही आहे. मला फक्त मटण भाकरी बास. माझा तिच्यावरचा राग वाढतच चालला होता. सतत मी तिचाच विचार करायचो. पण एके दिवशी मी मान्य केलं की तिच्यावर माझा इतका राग आहे कारण मला ती तेवढीच आवडते आणि मला तिला असं मनापासून खायचंय. म्हणजे थाळी मनापासून खायची. त्या दिवशी खऱ्या अर्थाने मी क्लॉजेटच्या बाहेर आलो. पथ हो विजय या हो शिकस्त, हर काल भीतर तू चला, प्रेरणा बन सारथी तू युद्ध के परेले चला. खूप मोकळं आणि असं प्रसन्न वाटत होतं. नवीन जन्म झाला होता. त्यानंतरचा प्रवास सोपा नव्हता. का मला थाळी जात नाहीये, का माझे पैसे वसूल होत नाहीये, यावर प्रदीर्घ चिंतन केलं. अनेक संदर्भ ग्रंथ वाचले. आणि त्यातून मला मिळाली 5 महत्वाची तत्व. ती वापरून तुम्ही कुठलीही महागाची थाळी वसूल करू शकता. तत्व पहिलं, कुठेही थाळी खायला गेल्यावर खायच्या आधी मेन्यू मध्ये नक्की काय काय आहे हे नीट सविस्तर वाचायचं. मग आपल्याला ठरवता येतं की त्यातल्या कुठल्या पदार्थांवर फोकस करायचंय. म्हणजे उगाच वरण भात, कोबीची भाजी यामध्ये अजिबात पोट भरवून घ्यायचं नाही. काय खायचं आणि कशावर फोकस करायचं हे आपल्याला आधीच ठरवता येतं. तत्व दुसरं, थाळीत असे कोणते पदार्थ आहेत जे आपल्याला परत परत मागायचे आहेत. चपाती आणि भात का मेसला आलाय का? इथेच चुकला. चपाती आणि भातामुळे लगेचच पोट भरतं. त्यामुळे वाढायला येणारी लोक सतत चपात्या तुमच्या समोर नाचवतात. तर अजिबात आपल्याला चपाती परत परत मागायची नाहीये. फार फार तर एक चपाती खायची आहे. आपलं सगळं लक्ष, आपला सगळा फोकस थाळीतले अनलिमिटेड स्वीट पदार्थ, गोडाचे पदार्थ आणि फरसाण आयटम याच्यावरच असलं पाहिजे, तरच थाळी वसूल होईल. थाळीतले फरसाण आयटम्स. नवशिकाऊ थाळी खाणाऱ्यांसाठी मला हे सांगायचंय
की थाळीतले फरसाण आयटम म्हणजे काय आपलं मिसळवरचं फरसाण नाही, तर थाळीमध्ये जसं भाजी, कोशिंबीर, आमटी, भात हे पदार्थ असतात आणि काही स्पेशल पदार्थ असतात जसं की दही वडा, भजी, बटाटे वडा, सुरळीची वडी, आळूची वडी, चाट आयटम्स यांना फरसाण आयटम असं म्हणतात, जे आपण सहसा दररोज घरी करत नाही. त्यामुळे आपला संपूर्ण फोकस या फरसाण आयटमवर पाहिजे. जेव्हा अनलिमिटेड थाळीमध्ये खूप सारे पदार्थ असतात तेव्हा वाढपी तुम्हाला येऊन काय विचारतात? चपाती, भाजी, बटाटा वडा, पुरी, पापड, बासुंदी. वाह, काय हुशार विद्यार्थी आहेत. हे असंच सतत येऊन विचारतात, त्यामुळे गरज नसताना सुद्धा आपण पानात वाढून घेतो. पानात खूप जास्त गर्दी होते आणि आपल्याला ओव्हरवेल्मिंग फिलिंग येतं. इथेच चित्त शांत ठेवायचं. अरे 100 वेळा विचारायला येऊ देत, नाही म्हणून सांगायचं आणि आपलं लक्ष फक्त पानाकडे पाहिजे. जसं अर्जुनाला फक्त पोपटाचा डोळा दिसला तसं आपल्याला फक्त आपलं पान दिसलं पाहिजे. त्यामुळे समोरचा किती वेळ वाढायला येई नका, आपल्याला हवं ते हवं तितकंच घ्यायचं. कितीही गोंधळात ट्रॅफिक मध्ये एखादी गाय कशी शांत चित्ताने निवांत रवंथ करत बसलेली असते, तशी आपल्याला थाळी खायची. किती का गोंधळ असे ना, थोडा आवाजाचा डिस्टर्बन्स येऊ शकतो, वेटिंग असे ना, पण तिथे मात्र प्रत्येक पदार्थ छान चव घेत मनापासून वाटीवर वाटी आपल्याला संपवायचं. आपल्या बापाच्या घरी बसल्यासारखा निवांतपणा आपल्या मनामध्ये पाहिजे, तर आपल्याला जेवण जास्त जाणार आहे. तत्व 5. या आधीची 4ही तत्व तुम्ही विसरलात तरी चालेल, हे तत्व लक्षात ठेवा. तुमचा थाळीचा प्रवास सुखकर होईल. खरं सांगायचं तर पैसे वसूल करणं, एवढे पदार्थ आपल्याला जाणार आहेत की नाहीत या सगळ्याच्या पलीकडे जाऊयात. थाळी ही आनंदासाठी आहे, ते कुठलं गणित नाही किंवा SIP नाही. एवढे सगळे आवडीचे पदार्थ आपल्या ताटात आहेत. गरम गरम पदार्थ मागाल ते ताटात वाढले जात आहेत. किती आनंदाची गोष्ट आहे. अरे थाळी खाणं हे आपण साजरं केलं पाहिजे. मस्त गरमागरम पुऱ्या, सोबत बासुंदी, मसाले भात गरम गरम, त्याच्यावर तुपाची धार. भूक लागली आणि अंतःपुरात जायची वेळ आली. जायच्या आधी एवढंच सांगतो, नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. न सबस्क्राईब करण्याचा करंटेपणा करू नका. दर बुधवारी आपण देशाटनाचे वेगवेगळे व्हिडिओज करत असतो, खाण्याचे वेगवेगळे व्हिडिओज करत असतो. त्यामुळे बुधवार आणि रविवार चुकवू नका. नित्यक्रम ठेवा. येतो चायला काय रे खायला.